आणि देशातल्या लोकसभेच्या निवडणुका 15 मार्च नंतर कधीही जाहीर होऊ शकतात। याचं कारण म्हणजे 15 मार्च रोजी निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबद्दल एक महत्त्वाची बैठक होणार आहे। त्यानंतर 16 किंवा 17 मार्च रोजी शनिवार आणि रविवार आहे। त्यामुळे पुढच्या सोमवारी म्हणजे 18 मार्च रोजी किंवा त्यानंतर निवडणुका जाहीर होतील असं तुर्तास समजतंय। 2019 साली 10 मार्चला निवडणुका जाहीर केल्या गेलेल्या होत्या। अधिक माहिती देण्यासाठी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, प्रचंड उत्सुकता आहे निवडणुका कधी जाहीर होणार याची। काय घडामोडी सध्या दिल्लीमध्ये घडतात निवडणूक आयोगात? नाही, नक्कीच याविषयीची उत्सुकता ही संपूर्ण देशाला आणि जगभरात अनेक ठिकाणी आहे की भारतातील निवडणुका नेमका कधी जाहीर होणार आहेत। परंतु जी सध्याची माहिती मिळते त्यानुसार 15 मार्च रोजी अर्जुनराम मेघवाल यांच्या कडून जी समिती नेमण्यात आली होती, म्हणजे जी समिती नावं निश्चित करणारे निवडणूक आयुक्तांची, त्यामध्ये विरोधी पक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांचाही समावेश आहे आणि अर्जुनराम मेघवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी ही समिती आहे। ही समिती 15 मार्चला भेटणार असं कळतंय किंवा 15 मार्च पर्यंत ही समिती निर्णय घेईल आणि मग 15 मार्चला सध्या ज्या 2 निवडणूक आयुक्तांच्या जागा रिक्त आहेत भारतीय निवडणूक आयोगामध्ये, तर त्या 2 निवडणूक आयुक्तांच्या जागांवर नियुक्ती केली जाईल। त्यामुळे स्वाभाविक त्यानंतर शनिवार आणि रविवार आहे, त्यामुळे सर्वसाधारणपणे शनिवार आणि रविवारी शक्यतो निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही आतापर्यंत, कारण ते कामाचे दिवस नसतात। त्यामुळे मग 18 तारखेला सोमवार आहे, तर शक्यता आहे की 18 मार्च त्या दिवशी निवडणुका जाहीर होतील किंवा 18 मार्च नंतर कधीही निवडणुका जाहीर केल्या जाऊ शकतात। कारण एकदा निवडणुका जाहीर झाल्या की मग मात्र समिती नेमून त्या समितीच्या मार्फत निवडणूक आयुक्त नेमता येणार नाही। आचारसंहितेच्या आधी हा निर्णय करावा लागेल आणि जर तो निर्णय 15 मार्च पर्यंत होणार असेल तर स्वाभाविक निवडणुका या 15 मार्च नंतर जाहीर होतील, जेणेकरून आचारसंहिता पण नंतर लागेल आणि 16-17 मार्च हा वीकेंड असल्यामुळे 18 मार्चला निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे, 18 किंवा त्यानंतर। ज्ञानजा, धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।